नमस्कार मंडळी. आज आपण परत भेटतोय काही नवीन वाक्य घेऊन. मराठी ट्रान्सलेशन करतोय आपण. तर सुरू करूयात. त्याच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि ज्यांना त्यांची गरज आहे, ज्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. ओके. तर पहिलं वाक्य घेऊया. आय एम हेडिंग टू द ऑफिस नाव, विश मी लक. आता हेडिंगच्या जागी गोईंग सुद्धा वापरलं तरी चालेल. आय एम गोईंग टू द ऑफिस नाव. ओके. आय एम हेडिंग टू द ऑफिस नाव, विश मी लक. मी ऑफिसला चाललो आहे किंवा मी आत्ता ऑफिसला चाललो आहे, मला शुभेच्छा द्या. ओके. आय एम गोईंग टू द ऑफिस नाव. तर ते मी आत्ता लिहायला विसरले, तर मी आत्ता ऑफिसला चाललो आहे, मला शुभेच्छा द्या. What is the plan for dinner tonight? Shall we order in? What is the plan for dinner? Dinner म्हणजे रात्रीचं जेवण. Tonight म्हणजे रात्री. What is the plan for dinner now? Shall we order in? आपण ऑर्डर करूया का? सो आज रात्रीच्या जेवणासाठी काय आहे? आपण जेवण बाहेरून मागवायचं का? ओके. What is the plan? काय प्लॅन केलेला आहे जेवणाचा? आपण बाहेरून मागवायचं का? शाल वी ऑर्डर इन? सो असं सिम्पल सेंटेन्सेस आपण प्रॅक्टिस करायची बोलायला. ते वाक्य ऐकली, त्याचं ट्रान्सलेशन केलं की आपोआप सवय होते आणि ते सवयीने आपण बोलू शिकतो. ते आपलं ग्रामरमध्ये वगैरे डीपमध्ये जायचं नाही आहे. ओके. जसे आपली बोलीभाषा आपण बोलायला शिकतो लहानपणापासून, तसंच हे ऐकून ऐकून शिकायचं. नेक्स्ट सेंटेन्स. आय लव सिपिंग चाय ऑन द बाल्कनी इन द मॉर्निंग. तर बाल्कनीत बसून मला चहाचा घोट घ्यायला आवडतो. मला सकाळचा चहा बाल्कनीत बसून प्यायला आवडतो. आय लव सिपिंग चाय म्हणजे और आय लव ड्रिंकिंग चाय ऑन द बाल्कनी और इन द बाल्कनी इन द मॉर्निंग. ओके. इन द बाल्कनी म्हटलं तरी चालतं. ते दोन वेळा आले. इन द बाल्कनी इन द मॉर्निंग म्हणून ऑन द बाल्कनी म्हटले. आय लव ड्रिंकिंग चाय ऑन द बाल्कनी इन द मॉर्निंग. मला सकाळचा चहा बाल्कनीत बसून प्यायला आवडतो. नाव विल गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. कॅन यू पास मी द सॉल्ट प्लीज? सॉल्ट म्हणजे मीठ. आता पास म्हणजे पुढे सरकवा. मला मिठाचा डबा पास करता का? किंवा मिठाचा डबा जरा सरकवता का? मिठाचा डबा जरा सरकवता का? कॅन यू पास मी द सॉल्ट प्लीज? नेक्स्ट इज आय एम रनिंग अ बिट लेट. ट्रॅफिक इज क्रेझी टुडे. आय एम रनिंग अ बिट लेट म्हणजे मला थोडासा उशीर होतो आहे, जरा उशीर होतो आहे. रनिंग म्हणजे आय एम अ बिट लेट म्हटलं तरी चालेल, पण आय एम रनिंग अ बिट लेट ही एक स्टाईल आहे बोलायची. आय एम रनिंग अ बिट लेट. ट्रॅफिक इज क्रेझी टुडे. वेड्यासारखं क्रेझी ट्रॅफिक आहे. मला आज उशीर झाला आहे. रस्त्यावर वेड्यासारखं ट्रॅफिक आहे किंवा रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे, दोन्ही म्हणू शकतो आपण. राईट. नेक्स्ट इज डिड यू कॅच द न्यूज अबाउट द न्यू मूवी रिलीज? न्यूज म्हणजे बातम्या, मूवी म्हणजे फिल्म, रिलीज म्हणजे प्रदर्शित झाला पिक्चर. ओके. सो कॅन यू कॅच द न्यूज ही एक स्टाईल आहे बोलायची. कॅन यू कॅच द न्यूज किंवा डिड यू हिअर द न्यूज? डिड यू कॅच द न्यूज अबाउट द न्यू मूवी रिलीज? नवीन पिक्चर लागला आहे, त्याची चर्चा तुम्ही ऐकलीत का? तर डिड यू रीड द न्यूज और डिड यू लिसन टू द न्यूज अबाउट द न्यू मूवी रिलीज? नवीन पिक्चर लागला आहे, याची चर्चा तुम्ही ऐकलीत का? सो विल गो टू द नेक्स्ट. लेट्स मीट अप ॲट द कॉफी शॉप ॲट 5 PM. आपण संध्याकाळी 5 वाजता कॉफी शॉपला भेटूया. मीट अप और लेट्स मीट ॲट द कॉफी शॉप. लेट्स मीट अप ॲट द कॉफी शॉप दोन्ही सेम आहे. ॲट 5 PM आपण संध्याकाळी 5 वाजता कॉफी शॉपला भेटूया. भेटूया का असं नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, किंवा भेटूया. आपण संध्याकाळी 5 वाजता कॉफी शॉपला भेटूया. ओके. I am craving some hot pakoras
राईट नाव. क्रेविंग म्हणजे खावंसं वाटणं. ओके. पकोडा म्हणजे पकोडे, भजी. राईट नाव म्हणजे आत्ता. आणि हॉट म्हणजे गरम, गरम पकोडे. आय एम क्रेविंग सम हॉट पकोडाज राईट नाव. मला आत्ता गरम गरम पकोडे खावेसे वाटतात. ओके. आय एम क्रेविंग सम हॉट पकोडाज राईट नाव. मला आत्ता गरम गरम पकोडे खावेसे वाटतात. नेक्स्ट सेंटेन्स. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क फॉर द डे. फिनिश म्हणजे संपवलं. वर्क म्हणजे काम. ओके. आणि डे म्हणजे दिवस. तर तुझा आजच्या दिवसाचं काम संपलं का. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क फॉर द डे. युअर वर्क म्हणजे तुमचं आजच्या दिवसाचं काम संपलं का, किंवा तुझं आजच्या दिवसाचे काम संपलं का, काम संपले का, कसं आहे. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क फॉर द डे. आजच्या दिवसाचे तुमचे काम संपलं आहे का. हे आता मी लिहिले तसं सेंटेन्स वाचायची गरज नाही आहे. मराठीमध्ये तुम्ही इंग्लिश वाक्याचा अर्थ समजला की मराठीमध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही बोलू शकता. ओके. फिनिश म्हणजे संपलं. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क फॉर द डे. हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कळलं ना काय म्हणायचं. ते हिंदी असो किंवा मराठी असो, कुठले तुमच्या बोलीभाषेत तुम्हाला आता कळलेलं असेल की सेंटेन्सचा अर्थ काय आहे. त्याप्रमाणे तुम्ही कोणालाही विचारू शकता की तुमचं काम संपलं का आजच्या दिवसाचं, किंवा तुमच्या आजच्या दिवसाचं काम संपलं का, किंवा तुमचं काम संपलं का जे आज करायचं होतं ते. कसंही मेन म्हणजे इंग्लिश वाक्याचा अर्थ समजायचा. ओके. विल गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. द वेदर फोरकास्ट सेज इट विल रेन टुमॉरो, सो डोंट फॉरगेट युअर अम्ब्रेला. सिम्पल सेंटेन्स बघा. वेदर फोरकास्ट म्हणजे वेधशाळा. ओके. हवामान खात्याचं वेधशाळा. तर हवामान वेधशाळेने उद्या पाऊस पडणार असं सांगितलं आहे, त्यामुळे छत्री विसरू नका. सिम्पल. द वेदर फोरकास्ट सेज. वेदर फोरकास्ट म्हणजे वेधशाळा काय म्हणते. इट विल रेन टुमॉरो. सेज म्हणजे म्हणते की इट विल रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडणार आहे. तर काय, तर डोंट फॉरगेट युअर अम्ब्रेला. तर तुमची फॉरगेट म्हणजे विसरणं, डोंट म्हणजे नका, सो विसरू नका. वॉट, युअर अम्ब्रेला. द वेदर फोरकास्ट सेज इट विल रेन टुमॉरो, सो डोंट फॉरगेट युअर अम्ब्रेला. हवामान खात्यानं किंवा हवामान वेधशाळेनं उद्या पाऊस पडणार असं सांगितलं आहे, त्यामुळे छत्री विसरू नका. सिम्पल आहे. तर अशीच तुम्हाला वाक्य अजून पाहिजे असतील इंग्लिश तर मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे पुढचं तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि प्लेलिस्ट फॉलो करा ज्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील या प्रकारचे. ओके. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.